अजित पवारांनी बंड केलं, जवळपास शिंदेंच्याच पावलावर पाऊल टाकताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत। मात्र या सगळ्यात अजित पवार एक चूक करून बसलेत असं बोललं जातं आणि ते म्हणजे शरद पवारांचं वय काढणं। 82 झाला, 83 झालं, तुम्ही थांबणार तरी कधी असा प्रश्न हे अजित पवारांनी उपस्थित केलेले आहेत आणि हे वक्तव्य त्यांचं अनेकांच्या डोळ्यात सुद्धा आलेलं आहे। यावरून पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे की वय जरी 83 झालं असलं तरी ना टायर्ड होऊन ना रिटायर्ड होऊ। पण या सगळ्यात चर्चा होते ती राजकीय रिटायरमेंटची। खाजगी असो किंवा सरकारी नोकऱ्या असो, 58-60 या वयोगटात तुम्ही आलात, फार तर फार 65 तुम्ही आलात तर तुमची निवृत्ती ही फिक्स असते। याला काही अपवाद आहेत, ते म्हणजे कला, साहित्य, ॲक्टिंग, अभिनय हे जे सगळे क्षेत्र आहेत ही त्याला अपवाद आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये रिटायरमेंट जरी नसली पण तरी सुद्धा तुमच्या भूमिका मात्र तुमच्या वयोमानानुसार या बदलल्या जातात। 30 ते 40 वयोगटातले जे ॲक्टर्स असतात त्यांना जसे ॲक्शन सीन्स मिळतात, त्यांना जसे रोमॅन्टिक सीन्स मिळतात, तसे काही 80 वर्षाच्या हिरोला मिळतातच असं नाहीये। मग राजकारण हे एकच असं क्षेत्र आहे का की जिथे रिटायरमेंटच नसते? वय झालं म्हणून काय नेत्यांनी जबाबदारींमधून मुक्त होणं आपल्या भारतामध्ये राजकारण्यांनी असं पसंत केलेलं आहे का? आपल्या भारतीय राजकीय नेत्यांचा काय आहे रिटायरमेंटचा इतिहास? हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उठलेल्या बंडावरून किंवा अजित पवारांनी शरद पवारांच्या वय काढण्याच्या निमित्ताने याच सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घ्यायच्यात। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपल्या भारतात लोक साधारण वयाच्या 70 वर्षापर्यंत जगतात, तेवढं ॲव्हरेज लाईफ आहे। भारतातील मध्यम वय जर ते पाहिलं तर ते 28 वर्ष आहे, म्हणजे भारतातील अर्ध्या लोकांचं वय हे 28हून अधिक आहे आणि उरलेल्या अर्ध्या जनतेचं वय हे 28हून कमी आहे। भारत जगातला सगळ्यात जास्त तरुण वर्ग असलेला देश म्हणून ओळखला जातो, पण आपले राजकारणी मात्र तेवढे फारसे तरुण आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आपल्या लोकसभेतले अर्ध्याहून अधिक खासदार जर आपण पाहिले तर ते 54 वर्षांवरील आहेत, ज्याच्यामध्ये 239 खासदार आपण प्रामुख्याने पाहिले तर ते 60 ते 80 या वयोगटातले आहेत। 11 खासदार हे तर 80 ते 90 या वयोगटातले आहेत आणि एका खासदाराचं वय तर 93 वर्षे इतकं सुद्धा आहे। आता व्यवसायात जसं रिटायरमेंट जरी नसली तरी तुमचं शरीर साथ देईल, पुढची पिढी तयार होईल, तोवर ती व्यक्ती काम करत राहते। पण राजकारणात तसं नाहीये। वय काहीही असो, नेता पक्षाचा अध्यक्ष बनून राहू शकतो किंवा अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या वयावर सुद्धा राहू शकतो। नेते म्हणू शकतात, जोवर निवडणुका जिंकतोय, जोवर लोकांचा, कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, तोवर मी अमुक अमुक पदावर कायम राहणार। आता आपल्या भारतीय संविधानामध्ये आमदार खासदारांसाठी कमीत कमी वय तर सांगण्यात आलेलं आहे, जे आहे 25 वर्ष। पण जास्तीत जास्त वय किती हे मात्र सांगण्यात आलेलं नाहीये। वय 100 जरी असलं, नेता हॉस्पिटलमध्ये असो किंवा तुरुंगात सुद्धा असू दे, निवडणूक लढवण्यावर त्याच्यावर बंधनं येत नाहीत। त्याचा करिश्मा असेल तर तो ती निवडणूक जिंकू सुद्धा शकतो। म्हणूनच भारतामध्ये आपल्याला जवळपास 90% अधिक नेते, राजकीय नेते हे आजीवन राजकारणात सक्रिय पाहायला मिळतात। आता नेत्यांचं वय आणि त्यांचं राजकारणात सक्रिय असणं यावर जर आपण नजर टाकायची झाली तर सुरुवात करूया महाराष्ट्रापासूनच। शरद पवार ज्यांच्या वयावरनच आत्ता प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यात शरद पवारांचं वय आहे सध्या 83, तरीही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि राज्यसभेचे खासदार सुद्धा। दुसरं उदाहरण शिवसेनेचं। बाळासाहेब ठाकरे सुद्धा त्यांच्या निधनापर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून राहिलेले आहेत। याच्या पलीकडे जाऊन जर भारतातली विविध उदाहरणं बघायची झाली तर 2018 मध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते एम करुणानिधी यांचं वय हे 94 वर्षे इतकं होतं आणि तेव्हा ते तामिळनाडू विधानसभेत आमदार सुद्धा होते आणि डीएमकेचे पक्षप्रमुख सुद्धा। पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल 2022 मध्ये 94 वर्ष असताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात ते हरले, पण ते जर जिंकले असते तर ते देशातील सर्वाधिक वय असलेले आमदार असते। 2022 मध्येच 82व्या वर्षी मुलायम सिंग यादव यांचं सुद्धा निधन झालं, पण तरीही ते लोकसभेचे खासदार होते। आता मुलायम सिंग यांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे की अखिलेश यादव यांनी सुद्धा समाजवादी पक्षावर आपला दावा केला, निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेलं, निवडणूक आयोगाने तो पक्ष अखिलेश यादव यांच्याकडे देऊन टाकला। तर याच्यामध्ये सुद्धा लढाई ही पक्षावरनं झालेली आहे, पण तरी सुद्धा मुलायम सिंग यादव हे काही रिटायर्ड नाही झाले, ते खासदार म्हणून कायम होते त्यांच्या निधनापर्यंत। पुढचं उदाहरण भारताचे माजी पंतप्रधान HD देवेगौडा। 90व्या वर्षी ही राज्यसभा ते खासदार आहेत। विशेष म्हणजे त्यांची हजेरी ही 64% आहे। इतकंच नाही तर जनता दल सेक्युलर या पक्षाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत। भारतातील सगळ्यात जुना पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे 80 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या आधीच्याच म्हणजे खरगे यांच्या आधी जे काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या ते सोनिया गांधी यांचं वय सुद्धा 76 आहे। दोघेही अजूनही खासदार सुद्धा आहेत। 75 वर्षांचे लालू प्रसाद यादव सुद्धा राष्ट्रीय जनता दल म्हणजे RJD या पक्षाचे अध्यक्ष आहेत। 85 वर्षांचे फारुख अब्दुल्ला हे सुद्धा नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू काश्मीर मधला नॅशनल कॉन्फरन्स हा जो पक्ष आहे त्याचेही अध्यक्ष आहेत आणि लोकसभेवरचे ते खासदार सुद्धा आहेत।
79 वर्षाचे शिबू सोरेन हे सुद्धा झारखंड मुक्ती मोर्चाचे अजूनही अध्यक्ष आहेत आणि त्यांचे पुत्र हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत. 76 वर्षांचे नवीन पटनायक हे सुद्धा बिजू जनता दल या पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि ओडिशाचे सलग राहिलेले मुख्यमंत्री सुद्धा आहेत. याच्या पलीकडे आणखीन उदाहरण पाहायचं झालं तर NTR सुद्धा वयाच्या 71व्या वर्षापर्यंत TDPचे अध्यक्ष राहिलेले होते. चंद्राबाबू नायडूंच्या बंडामुळे अध्यक्षपद NTR यांच्याकडून नायडूंकडे गेलं, पण आता सुद्धा जर पाहिलं तर 73 वर्षांचे असताना सुद्धा नायडू हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच्या आणखीन पलीकडे उदाहरण पाहायचं झालं तर डॉक्टर मनमोहन सिंग 90 वर्षांचे आहेत, तरी सुद्धा ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांची प्रकृती सुद्धा ढासळत चाललेली आहे. गेल्या वर्षी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा त्यांना व्हीलचेअरवर येऊन आपलं मतदान जे आहे ते करावं लागलेलं होतं. पण उदाहरण आणखीन एक बघायचं झालं तर हेच आहे की बघा, वय वाढतंय किंवा त्यांच्या शारीरिक स्थिती ज्या आहेत, शारीरिक प्रकृती जी आहे ती सुद्धा ठीक नसताना सुद्धा नेते राजकारणात मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आता जगाचा विचार करायचा झाला तर कुठे बंधनं आहेत का, तर कॅनडा या देशाचं उदाहरण आपण पाहायला गेलं तर तिकडे 75 किंवा त्याहून अधिक वर्षीय व्यक्ती ही हाऊस ऑफ कॉमनचा सदस्य असू शकत नाही, म्हणजे तिथे खासदार म्हणून राहू शकत नाही जर त्या व्यक्तीचं वय 75 किंवा त्याच्याहून जास्त असेल तर. अमेरिका या देशाचं सुद्धा उदाहरण पाहायचं झालं तर तिथे सुद्धा 8 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ हा अध्यक्षांचा असू शकत नाही. अशी कुठलीच बंधनं आपल्याकडे भारतात पाहायला मिळत नाहीत. पण अमेरिकेत काय स्थिती आहे तर तिकडे त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो केवळ 2 वेळेलाच निवडून येऊ शकतो. आता जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन, ते 80 वर्षांचे असूनही अध्यक्ष आहेत आणि पुन्हा सुद्धा त्यांना निवडून यायचं आहे, ते पुन्हा सुद्धा अध्यक्ष होऊ शकतात. पण नंतर जेव्हा ते साधारण 84-85 वर्षांचे होतील, जर ते दुसऱ्यांदा पण निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांचं वय 84-85 वर्षापर्यंत जाईल, जेव्हा तिकडे तिसऱ्यांदा निवडणूक लागेल त्यावेळेला मात्र ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाही. त्यामुळे तिथे हे बंधन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळते की एका अमुक वयापर्यंत व्यक्ती ही होऊ शकते, राजकारणात राहू शकते किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर सुद्धा बसू शकते, पण त्याला सुद्धा त्यांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये बंधनंही घातलेली आहेत, जी बंधनं आपल्याकडे भारतामध्ये पाहायला मिळत नाहीत. नेत्यांचं वय कितीही असू दे, ते निवडणुका लढवू शकतात, ते राजकारणात सक्रिय राहू शकतात, ते आपल्या राजकारणातल्या पदांवर सुद्धा राहू शकतात. कमीत कमी वयाची अट आपल्याकडे आपल्या भारतीय संविधानात घालून देण्यात आलेली आहे, पण जास्तीत जास्त वय किती असायला हवं हे मात्र काही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं नाही. आता याच्यामध्ये नैतिकतेच्या दृष्टीने बोलायचं झालं तर राजकारण्यांकडनं अपेक्षा काय असते की तुम्ही एखाद्या पदावर जर असाल, तुम्ही पक्षातल्या पदावर राहणं गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही सरकारमध्ये एखाद्या पदावर असाल तर तुमची कामं होणं गरजेचं आहे. तुमचं वय जास्त आहे म्हणून तुमच्याकडनं जर कामं होत नसतील तर तो खूप मोठा एक ड्रॉबॅक असू शकतो. त्यामुळे एखादी व्यक्ती ही खूप जास्त वयाची आहे पण ती पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री पदावर जर असेल तर त्या व्यक्तीकडनं कामं होणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीने लोकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे, लोकांच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे, संसद किंवा विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न मांडणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नेत्यांकडनं सामान्य नागरिकांना अपेक्षित असतात. आता शरद पवार यांचं उदाहरण बघायचं झालं, कारण त्यांच्याच निमित्ताने हा प्रश्न उपस्थित झालेला आहे, तर शरद पवार या सगळ्या चौकटीत बसताना आपल्याला पाहायला मिळतात. आता सुद्धा बंड झाल्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ते अजूनही राजकारणात त्यांचं वय जरी जास्त झालेलं असलं तरी सुद्धा आपल्याला ऍक्टिव्ह पाहायला मिळतात, वेगवेगळ्या ठिकाणी ते दौरे करतात. त्यामुळे भारतामध्ये तरी राजकीय रिटायरमेंट अशी काही आपल्याला आखून दिलेली नाहीये की अमुक अमुक वयाला तुम्ही गेलेला असाल तर तुम्हाला रिटायर व्हावं लागेल. प्रत्येकाच्या नेत्याच्या इच्छाशक्तीवर आहे, प्रत्येकाच्या नेत्याच्या स्वभावावर आहे की त्यांना राजकारणामध्ये स्वतःला बाजूला करून घ्यायचं आहे, संन्यास घ्यायचा आहे की आपल्या वयाच्या किंवा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात तितकंच सक्रिय राहायचं आहे. हे जे त्या नेत्याचा हा विषय आहे. पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांनी खरंच रिटायर व्हायला हवं का, की अजूनही त्यांनी जसे ते आपल्याला मैदानात उतरलेले पाहायला मिळतात तसंच त्यांनी लढत राहायला हवं? आणि एकंदरीतच राजकीय रिटायरमेंट बद्दल की आपापल्या नेत्यांनी एका अमुक पदावर गेल्यानंतर रिटायर व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं का? जसं भाजपमध्ये सिस्टीम आहे की 75 वर्ष झालेली असतील तर तुम्ही मोठ्या पदांवर जाऊ शकत नाही, तुम्ही निवडणुका लढवू शकत नाहीत. हा निर्णय तुम्हाला बरोबर वाटतं का? तुमची मतं कॉमेंट बॉक्समधून येत राहू देत. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी बघत रहा मुंबई तक.